तुम्हालाही श्रीमंत व्हायचं आहे का हो? मग नक्कीच तुमच्या आयुष्यातील या 3 गोष्टी बदलून पहा. डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं एक पुस्तक आहे की सबकॉन्शियस माइंड. त्याच्यामध्ये श्रीमंत लोकांचा विचार करण्याचा एक दृष्टिकोन अतिशय प्रभावी पद्धतीने समजावून सांगितलेला आहे. तर त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मला खूप आवडला. ते म्हणतात, जोपर्यंत तुमच्या मनात श्रीमंत व्यक्तीसारखी विचारसरणी तयार होत नाही तोपर्यंत आर्थिक यश मिळवणं कठीण आहे. आता श्रीमंतांसारखं जगणं म्हणजे त्यांची विचारसरणी करणं म्हणजे काय? फक्त महागडे कपडे घालणे, ब्रँडेड वस्तू वापरणे किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये जाणे, ब्रँडेड घड्याळ वापरणं, असं अनेकांचा गैरसमज असू शकतो. कारण श्रीमंत लोक तेच करतात ना, ब्रँडेड कपडे वापरतात, मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जातात. तर हा निव्वळ गैरसमज आहे. पण खरी श्रीमंती या बाह्य गोष्टींमध्ये नसून ती आपल्या फक्त विचारामध्ये आहे. सर्वप्रथम श्रीमंत लोक काय करतात माहिती आहे? ते सर्वाधिक महत्त्व वेळेला देतात. त्यांच्या आयुष्यातील जी वेळ आहे ना, त्या वेळेला सर्वाधिक महत्त्व देतात. त्यांना माहिती असतं की पैसा पुन्हा कमवता येतो, पण गेलेला वेळ पुन्हा परत आणता येत नाही. आपण मात्र अनेकदा किरकोळ कामासाठी तासनतास वेळ वाया घालवतो, खर्च करतो. एखादी वस्तू घ्यायची म्हणून आपण अनेक दुकानं फिरतो आणि मॉलमध्ये पण जातो आणि विनाकारण वेळ वाया घालवतो. ज्या गोष्टी कमी वेळात होऊ शकतात ना, तर त्यासाठी आपण अनावश्यक वेळ खर्च करतो आणि पैसेही खर्च करतो. तर हीच सवय आपल्याला मागे खेचत असते. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीमंत लोक कारणं सांगण्यात वेळ घालवत नाहीत. त्यांचं लक्ष नेहमी उपाय शोधण्यावरती असतं. जसं की आपण बऱ्याचदा आपल्या समस्याचाच विचार करत बसतो. मला ह्या अडचणी आहेत, माझ्या ह्या समस्या आहेत. आपण कधी त्या उपायांकडे आपण लक्षच देत नाहीत. तर श्रीमंत लोक फक्त उपाय शोधण्यावरती भर देतात. आपण मात्र अनेकदा काय म्हणतो की पैसे नव्हते, मग घरच्यांनी साथ नाही दिली, वेळ मिळाला नाही, परिस्थिती अनुकूल नव्हती, अशी अनेक कारणं आपण देत राहतो. पण सतत सबब सांगणारी व्यक्ती पुढे जाऊ शकत नाही. यशस्वी माणूस प्रत्येक अडचणीत संधी शोधतो आणि हे कसं शक्य होईल याच्यावरतीच तो विचार करत असतो. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीमंत लोक प्रत्येक प्रश्न सोडवण्यात किंवा प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्यात आपली ऊर्जा खर्च करत नाहीत. त्यांचं लक्ष स्वतःच्या प्रगतीवर, स्वतःच्या व्यवसायाच्या वाढीवर, स्वतःच्या कौशल्यावर आणि कुटुंबाच्या भविष्यावर केंद्रित असतं. त्यांचा मित्रपरिवार देखील खूप मर्यादित असतो आणि आपण मात्र वेळ मिळाला की असाच मित्रांसोबत तो पण वाया घालवत राहतो. आपण मात्र आपण काय करतो, स्वतःच्या आयुष्यापेक्षा दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय ना, याच्यामध्ये जास्त रस घेतो. मग कोणाचं भांडण, कोणाची अडचण, शेजाऱ्यांच्या घडामोडी याच्यामध्ये आपली ऊर्जा खर्च करतो आणि याच्यामध्ये आपला वेळ वाया जातो. पण हीच ऊर्जा जर आपण आपल्या कामासाठी, आपल्या ध्येयासाठी वापरली तर आयुष्य का वेगळ्या उंचीवर जाऊ शकतं. तर या पुस्तकातून मला एक गोष्ट समजली ती म्हणजे श्रीमंत होण्याची सुरुवात पैशापासून नाही तर आपल्या विचारांपासून होते. वेळेची किंमत ओळखा, सबबी देणं थांबवा आणि स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करा. या 3 सवयी जर तुम्ही आजपासून स्वीकारल्या तर यशाचा मार्ग नक्कीच तुम्हाला सापडणार आहे आणि तुमचा यशाचा मार्ग सोपा होणार आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.